तर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वीची ही शेवटची बैठक आहे। राज्य सरकारची ही बैठक होणार आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी ही महत्त्वाची बैठक आहे, शेवटची बैठक आहे। त्यामुळे या बैठकीत कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। आचारसंहिता दुपारी लागू होणार आहे, त्या अगोदर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जातील याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। जरांगे पाटील हे त्यांच्या सगेसुरे या शब्दावरून अडून बसलेले आहेत। त्या संदर्भात या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय होणार का याकडे सुद्धा साऱ्यांचं लक्ष आहे। सोबतच राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काही निर्णय होतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। तर आचारसंहिता लागण्यापूर्वीची राज्य सरकारची ही शेवटची बैठक आणि या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे। जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला एक प्रकारे इशाराच दिलाय। सगेसुरे या शब्दाबाबत अध्यादेश निघणार का या संदर्भात सुद्धा या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत समोर येईल। दरम्यान या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष लागले, कारण आचारसंहिता दुपारी 3 वाजता लागण्याची शक्यता आहे आणि त्या अगोदर ही बैठक, त्यामुळे या बैठकीत कोणकोणते महत्त्वाचे निर्णय होत आहेत हे बघणं गरजेचं आहे। तर आचारसंहिता लागण्यापूर्वीची राज्य सरकारची राज्य मंत्रिमंडळाची ही शेवटची बैठक। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्या सोबत जोडलेत। डॅरिल, आचारसंहिता लागण्यापूर्वीची शेवटची बैठक आहे, त्यामुळे या बैठकीत कोणकोणते महत्त्वाचे निर्णय होत आहेत याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। अधिकची माहिती। जगदीश, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे। 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। आपण पाहिलं तर या आठवड्यातील ही तिसरी बैठक आहे। सोमवारी, बुधवारी आणि आज ह्या तिसरी ही बैठक पार पडत आहे। आज दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील होणार आहे। त्यापूर्वीची ही शेवटची कॅबिनेट बैठक मानली जात आहे। या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे जी माहिती आता सूत्रांनी दिली आहे, काल आपण पाहिलं तर देशात जे आहे ते पेट्रोल डिझेलचे नवीन दर लागू झाले आहेत। परवा केंद्र सरकारचे मंत्री जे आहेत हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करत माहिती दिली होती की पेट्रोल डिझेलच्या दरात 2 रुपयात कपात करण्यात आली आहे। तर आज महाराष्ट्रात शिंदे सरकारकडूनही या दरात घट केली जाते का, किंवा पेट्रोल डिझेलच्या वॅट मध्ये कपात केली जाते का, हे देखील पाहावं लागेल आणि आता याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। त्यासोबत इतर जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्या देखील आजच्या कॅबिनेटमध्ये होण्याची शक्यता आहे। मागच्या कॅबिनेटमध्ये आपण पाहिलं तर अनेक जे मंदिरा देखील आहेत, त्यासोबत मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी निधी देखील देण्यात आला होता। त्यासोबत आजच्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहावं लागेल। डॅरिल, लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा व्हावा या संदर्भातील काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतले जाऊ शकतात राज्य सरकारकडून। आणि महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा असा आहे की जरांगे पाटील त्यांच्या सगेसुरे या शब्दावर अडून बसलेत। आचारसंहितेपूर्वीच या संदर्भात निर्णय व्हावा अशी त्यांची मागणी होती। या संदर्भात या बैठकीत काही निर्णय होण्याची शक्यता आहे का? नक्की जगदीश, या संदर्भात जसं आपण म्हणाल की मराठा आरक्षण संदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र आता काय चर्चा होते या संदर्भात आपल्याकडे अजून माहिती आलेली नाही। पण आजच्या कॅबिनेट बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण की निवडणूक आयोगाची आज पत्रकार शेवटची बैठक आहे। तर या शेवटच्या बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल।